सगळ्यांना काका व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. सो आजच्या या हायस्कूल इन अमेरिका सिरीजच्या एपिसोड 5मध्ये मी तुम्हाला माझा एक फेवरेट क्लास दाखवणार आहे. आमच्या हायस्कूलमध्ये 6 पिरियड आहेत, म्हणजे माझे 6 वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. आणि हायस्कूलमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप फ्रीडम मिळतो की तुम्हाला कुठले क्लासेस घ्यायचे आहेत. म्हणजे त्यांनी तुम्हाला बेसिक रिक्वायरमेंट दिलेल्या असतात की हायस्कूल ग्रॅज्युएट करण्यासाठी तुम्हाला 3 वर्ष मॅथची, 4 वर्ष इंग्लिशची, 2 वर्ष हिस्ट्रीची असे घ्यायला लागतील. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जी स्पेस अवेलेबल असते त्याच्यात तुम्ही हवे ते क्लासेस घेऊ शकता. त्यामुळे आमच्या शाळेत खूप वेगवेगळे क्लासेस अवेलेबल आहेत. कलिनरी स्टडीज ज्याच्यात कुकिंग आणि हॉटेल मॅनेजमेंट हे शिकवतात, सिरॅमिक्स, म्युझिक, डिजिटल आर्ट्स, जर्नलिझम असे खूप वेगवेगळे क्लासेस असतात ज्यांनी मुलांना एक्सप्लोअर करता येईल की त्यांना शाळेनंतर काय परस्यू करायचं आहे. तर असंच यावर्षी मी फोटोग्राफी 1 हा क्लास घेतला, ज्याच्यात डिजिटल कॅमेरा आणि फिल्म कॅमेराचे बेसिक्स आम्हाला शिकवले. मग त्याच्यात अँगल, लाइटिंग, शटर स्पीड असे खूप वेगळ्या गोष्टी, टेक्निक्स शिकायला मिळाल्या. सो या आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या फोटोग्राफी क्लासमध्ये नक्की होतं काय. चला बघूया. सो असे कॅमेरा असतात जे आम्ही बॉरो करतो आणि त्याच्यासाठी आमचं स्केड्युअल आणि प्रॉपर साईनअप असतं. आणि हे जे फिल्मचे रोल आहेत, पेन ड्राईव्ज आहेत, ते असे इथे ठेवलेले असतात जे सगळ्यांना ॲक्सेसिबल असतात. त्यानंतर अशा वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये ग्लू, सिझर्स हे सगळं ठेवलं आहे. डेकोरेशनसाठी कॅमेराज आहेत. आणि हे आमचं फिल्म सप्लाय क्लॉजेट आहे, ज्याच्यात जे फिल्म डेव्हलप करायला सप्लायज लागतात ते आहेत. आणि हा असा ड्राइंग रॅक आहे ज्याच्यावर आमचे फोटो डेव्हलप झाल्यावर आम्ही ड्राय करायला ठेवतो. सो या दारातनं आत गेल्यावर आमची डार्क रूम आहे, जिथे फोन्स वगैरे काही अलाउड नसतं, कारण फिल्म खराब न व्हावी म्हणून त्याला फुल्ली डार्क एन्व्हायरमेंटमध्ये ठेवायला लागतं. ही डेव्हलपिंग रूम आहे जिथे आम्ही केमिकल्सनी रोल डेव्हलप करतो. आणि हे ड्राइंग कॅबिनेट आहे जिथे डेव्हलप झालेली फिल्म लावतात. सो ही असाइनमेंट होती सिल्युएट आणि रिफ्लेक्शन, त्यामुळे मी फिल्म कॅमेरा घरी घेऊन गेलेले आणि त्याच्यावर फोटो काढलेले. त्याच्यानंतर फुल्ली डार्क बॅगमध्ये हात घालून मी ती फिल्म जी होती ती कॅमेरामधनं काढली आणि त्याच्या रोलमध्ये घातली. त्याच्यानंतर ती फिल्म डेव्हलप करण्यासाठी हे वेगवेगळे केमिकल जे असतात त्यांच्या थ्रू प्रोसेस केली ती. आणि त्या प्रोसेसचे सगळे इन्स्ट्रक्शन्स आमच्या वॉलवर लिहिलेले असतात. सो इथे असे सगळे केमिकल्स लेआउट करून ठेवलेले आहेत. सिंक आहेत, हे असे मार्किंग करून ठेवले आहेत दर केमिकलवर, म्हणजे कळेल की किती भरायचं आहे. सो सगळं प्रिपेअर करून ठेवलं आहे म्हणजे इझिली स्टुडंट्सना करता येईल. सो ही फायनल स्टेप झाल्यानंतर मी सगळी इक्विपमेंट ड्राय करायला ठेवली. आणि ही होती माझी नेगेटिव्ह स्ट्रिप, जी नंतर मी डार्क रूममध्ये जाऊन डेव्हलप करेन. मी माझं नाव लिहिलं एका टेपवर आणि जी नेगेटिव्हची स्ट्रिप होती ती ड्राइंगला लावली. इथे अशा सगळ्यांच्या स्ट्रिप लावलेल्या असतात आणि आम्ही आमचं नाव अटॅच करतो म्हणजे आम्हाला नंतर शोधता येईल. सो दॅट्स इट फॉर दिस टाइम अँड आय विल सी यू नेक्स्ट वीक. बाय.